काकांनी स्थापन केलेला पक्ष हा आता पुतण्याचाच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिलाय। मूळ राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी आता दिला आणि त्यामुळे निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांच्या या निकालामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसलाय। दरम्यान दोन्ही गटांचे आमदार हे पात्र असल्याचा निकाल हा विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे आणि दरम्यान शरद पवार गटाच्या तिन्ही याचिका या फेटाळण्यात आलेल्या आहेत। या क्षणाची ही सगळ्यात मोठी राजकीय घडामोड आपण बघतोय। शरद पवारांना हा मोठा धक्का, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला हा निर्णय। रिद्देश हातीम आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्देश, आपण एकीकडे बघतोय की या निकालानंतर राष्ट्रवादी अजित पवार गोटामध्ये आपल्याला जल्लोष पाहायला मिळतोय, फटाके फोडले जात आहेत, आनंदोत्सव साजरा केला जातोय। दुसरीकडे आता कोर्टामध्ये धाव घेण्याची तयारी ही शरद पवार गटाकडून होताना पाहायला मिळते। काय प्रतिक्रिया साधारणपणे दोन्ही गटांकडून येताना पाहायला मिळतात रिद्देश? नक्कीच आपण पाहायला मिळतं सध्या मुंबईच्या एनसीपी कार्यालयाच्या बाहेर अजित पवार गटांच्या कार्यालयाबाहेर तिकडे आपण पाहू शकतो उत्सवाचं वातावरण आहे। ते सकाळपासून या निकालाची वाट पाहत होते आणि या निकाल आल्यानंतर सध्या तरी ते उत्साह साजरा करायला पाहत आहे। जो निकाल आलाय पात्र संदर्भात जो निकाल अजित पवार गटाच्या बाजूने निकाल आलाय त्या निकालानंतर एनसीपीचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या मध्ये उत्साहाचं वातावरण आहे। महत्त्वाचं ते जे मुख्य प्रवक्ते आहेत उमेश पाटील त्यांच्याशी आपण बातचीत करत आता काय सांगाल? आता निकाल पाहिलं अजित पवारांना देखील शरद पवारांना देखील पात्र करण्यात आलं, कसं पाहता निकालाकडे? हे पाहतो सर्वस्वी अध्यक्षांचा निकाल आहे। ती एक प्रकारे ती न्यायालयीन प्रक्रियेचा तो भाग आहे। अध्यक्षांनी जो काही निकाल दिलेला आहे तो निश्चितपणे आम्ही त्याचं स्वागत करतो आणि पात्र आणि अपात्रतेच्या संदर्भामध्ये जो काही आता अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे त्याचं स्वागत आम्ही त्या ठिकाणी करू आणि याच्या बाबतीमध्ये अपात्र केलं नाही समोरच्या लोकांना या बाबतीमध्ये पुढे काय करायचं या बाबतीचा निर्णय जो आहे तो आमचे पक्षश्रेष्ठी बैठक घेऊन घेतील। कारण यामध्ये निकालाचं अध्ययन केल्याशिवाय, संपूर्ण निकाल वाचल्याशिवाय, लीगल ओपिनियन घेतल्याशिवाय कुठलंही पाऊल पुढचं उचलणं योग्य राहणार नाही। परंतु तुर्तास जो काही अध्यक्षांनी निकाल दिलेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही समाधानी आहोत आणि आम्हाला त्याचा निश्चितपणे आनंद आहे, आम्ही अभिनंदन करतो। दुसरीकडे आपण पाहिलं आता उद्यापासून आरोप प्रत्यारोप सुरू होतील की हा जो संपूर्ण निकाल आहे तो शिवसेनेप्रमाणेच आला आहे, स्क्रिप्ट वाचण्यात आली आहे राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेनेप्रमाणे, तसंच असे एक आरोप तसेच लोकशाहीची हत्या करण्यात आली असे देखील आरोप करण्यात येतील, असं पाहतायला कसं असतं एखादा निकाल आपल्या विरोधात गेला की ती लोकशाहीची हत्या झाली आणि आपल्या बाजूनं त्यांच्या बाजूनं लागला असता तर मग ती लोकशाहीचं संरक्षण झालं असतं। ज्याच्या विरोधात निकाल लागतो त्यांनी अशा पद्धतीचा आरोप करण्यापेक्षा नेमकं आपला विरोधात निकाल का लागला, कुठल्या कायदेशीर मुद्द्यावर लागला याचं अध्ययन करावं आणि त्यांनी तसंही म्हटलेलंच आहे ना की आम्ही आता सुप्रीम कोर्टात जाणार म्हणून, तर सगळे त्यांना त्यांचे दरवाजे खुले आहेत, त्यामुळे त्यांना अडवलंय कोणी? मुळातच असं आहे की पार्टीचे 99% 95% ते 99% असं म्हणू फार तर एवढे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदार जर अजितदादांच्या नेतृत्वामध्ये एका बाजूला आले असतील तर तुम्हाला कुठल्या आधारानं तुम्ही म्हणता की लोकशाहीची हत्या? लोकशाही कुठं आहे? लोकशाही कशात आहे? बहुमतात आहे ना। ज्यांच्याकडे बहुमत असतं ती बहुमत असणं हीच लोकशाही आहे आणि त्याच्यामध्ये जर बहुमत अजितदादांच्या बाजूने एकवटलं असेल तर तुम्ही उलट ते स्वीकारलं पाहिजे। लोकशाहीची भाषा जी आहे ना ती आपण नेमकी व्याख्या जी आहे ती समजून घेतली पाहिजे। जर आमचे 53 पैकी 42 आमदार जर अजितदादांच्या नेतृत्वात एकत्रित आलेले असतील, अजून आमचे इतर काही आमदार जे नागालँडचे वगैरे पक्षाचे जे होते ते अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र आले असतील, राज्यातले जेवढे जिल्हाध्यक्ष आमचे आहेत त्यातले 99% जिल्हाध्यक्ष जर अजितदादांच्या सोबत आले असतील, प्रदेशचे पदाधिकारी 90% पेक्षा जास्त आमच्याकडे आले असतील, तर मग कशाच्या आधारावर? हीच तर लोकशाही आहे, हेच तर बहुमत आहे आणि त्या आधारावर तर अध्यक्षांनी निकाल दिलाय, त्याच आधारावर निवडणूक आयोगानं पण निकाल दिलेला आहे। हे साधं सरळ आहे ऍक्च्युली, हे याच्यामध्ये फार काही क्लिष्टता नाही आहे आणि ही समजून घेण्याची बाब आहे। नक्कीच आपण पाहिलं लोकशाहीच्या आधारे संपूर्ण निकाल आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकतो सध्या तिकडे मुंबईमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला आहे, त्याचबरोबर राज्यभरात देखील असा जल्लोष आपल्याला पाहायला भेटणार आहे। गुरु, धन्यवाद रिद्देश।